श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। लीळा नंबर 536चा उर्वरित भाग। सामना बरोबर डांगरेशी आला। सर्वज्ञान पुढे सामन ठेवले, मग औसाने सर्वज्ञांच्या श्रीकरात भाताचे भांडे दिले। थोडा पदार्थ घेऊन सर्वज्ञांनी प्रसाद केला, सर्व भक्तजनांना दिला, डांगरेशलाही दिला। मग सर्वज्ञ उमाईसाला म्हणाले, मासोपवासिये हो, प्रसाद घ्याल की आवडा? ती म्हणाली, जी मी आवड्याचा प्रसाद घेईन। मग सर्वज्ञांनी तिला आवड्याचा प्रसाद दिला। त्यावर औसा म्हणाली, हाय रे, सर्वज्ञांजवळ राहून अजून तुझे सोडे ओढे गेलेच नाही। मग सर्वज्ञांनी बाईसांकडून तिचे सामान तपासले, तेव्हा सामानातून 3 धाम निघाले। सर्वज्ञ म्हणाले, बाई, हे आमच्यासाठी खर्च करा। देवतेची मूर्ती निघाली। सर्वज्ञ म्हणाले, मूर्ती पाण्यात टाकून द्या। तेव्हा औसा म्हणाली, नाही जी, हे सर्व पाण्यात टाकायचे असेल तर टाका, परंतु चमकदार पितळीची जोगला देवीची मूर्ती आणि शीश मासाच्या लाकडाची श्रीकृष्ण भगवानची मूर्ती, श्रीकृष्णांची मूर्ती, या दोन्ही मूर्ती पाण्यात टाकू नका। सर्वज्ञ म्हणाले, तेही पाण्यात टाका। औसा म्हणाली, नाही जी, जोगला देवीची मूर्ती पाण्यात टाकायची असेल तर टाका, परंतु श्रीकृष्णांची मूर्ती पाण्यात टाकू नका। सर्वज्ञांनी विचारले, ती का नको? औसा म्हणाली, मी रस्ता चुकली तर ते मला रस्ता सांगेल। सर्वज्ञ म्हणाले, बाई, आता खरा खुरा श्रीकृष्ण तुम्हाला वाट सांगेल, म्हणून यालाही पाण्यात टाका। तिच्या सामानात गहू, चणे, जोळे होते। सर्वज्ञांनी सर्वांसाठी त्यांचा स्वयंपाक करविला। सर्वज्ञांनी तिच्या कानात असलेल्या मुद्रा आपल्या श्रीकराने काढून टाकल्या। बाईसांना सांगून 2 वस्त्रे मागवली, ती वस्त्रे नेसवली, संन्यास दिला। सर्वज्ञांपुरता निवडून चांगला उपहार तयार केला। उरलेला पदार्थ मिश्र करून भाकरी केल्या, तेल आणले। मग सर्वज्ञांचे सपरिवार जेवण झाले। सर्वज्ञांच्या श्रीकराने औसेला पात्र दिले, तिने सर्वज्ञांना नमस्कार केला। सर्वज्ञांना अक्षदा वाहण्यासाठी तेथे तांदूळ नव्हते। बाईसाने सर्वज्ञांच्या जेवणासाठी तांदूळ भिजू घातलेले होते। तेच तांदूळ तिने भस्कन हात घालून घेतले। यावर बाईसा म्हणाली, हे काय झाले हो? या जोगिनीला बाबांच्या जेवणासाठी भिजू घातलेल्या तांदूळातच ओवळे हात घातले। तेव्हा औसा म्हणाली, हाय रे, तुझे सोवळे ओवळे अजून गेलेच नाही। श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय।